सुनेत्रा पवारांचा निवडीचा मार्ग मोकळा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांनी कळवला नकार। अजित पवारांच्या आणखी जबाबदाऱ्यांचे वाटप। पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदावर सुनेत्रा पवार। नांदेडात निवडणुकीसाठी बापानं मुलीला मारलं, तिसरं अपत्य ठरलं, उमेदवारीला अडचण, इथे ओशाळली माणुसकी। लोकसभेत गोंधळ, खासदारांचं निलंबन। पीठासीन अधिकाऱ्यावर कागद फेकल्याप्रकरणी 8 खासदार निलंबित। टोमॅटोचे भाव गडगडले, किलो मागे टोमॅटोला सरासरी आता 6 रुपयाचा दर। अमरावतीच्या बाजारात कापसाच्या दरात मोठी घसरण। कापसाच्या नव्या गाठी बाजारात आल्यानं क्विंटल मागे 8,000 रुपयाचा दर। अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही, कुटुंबानं दिली माहिती। मोदी शहांनी एकत्रीकरणासाठी हिरवा झेंडा दाखवला होता, पवार गटानं पेरली नवी माहिती। वेळ असती तर बाबा तुम्हाला घट्ट मिठी मारली असती, जय पवारचं समाज माध्यमात भावनिक आवाहन। पंकजा मुंडे थोडक्यात बचावल्या, उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये झाला तांत्रिक बिघाड। पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे तर आरपीआयचे परशुराम वाडेकर उपमहापौर होणार। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्या, अमोल मिटकरी यांची मागणी। मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू, येत्या 48 तासात नाव निश्चित होणार। राष्ट्रवादीमध्ये नाशकात गटनेते पदावरून भांडणं, हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीत गटनोंदणी। चंद्रपुरातला भांडण दिल्लीत पोहोचलं, दिल्लीतल्या बैठकीकडे काँग्रेसवाल्यांचं लक्ष। गणेश नाईकांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल, एकेरी उल्लेख करत गणेश नाईकांनी देसाईंना हिणवलं। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, तटकरेंना निवडून देऊन पाप केलं, गोगावलेंच्या मुलाचे उद्गार। दक्षिण मुंबईतल्या 12,000 इमारतींची तपासणी सुरू, म्हाडा करणार नवी चौकशी। अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्कात मोठी कपात, आता 18% आयात शुल्क।